आपल्या येळदरी जिल्हा परिषद शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून श्रीमती जयश्री कुसपत मॅडम, खास करून मोगली मॅडमच ज्यांना आपण सगळे ओळखतो, या मॅडमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच संघटनांचे पदाधिकारी, त्याचबरोबर तालुका प्राथमिक पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय जगताप सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे येळदरी गावचे सरपंच राम सरगर, त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि जत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब तते कोळक, आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व गुरुजन वर्ग आणि खास करून मोगली परिवारावर प्रेम करणारे सर्व सदस्य आणि आमच्या माता भगिनी. खरं तर मोगली मॅडमना आम्ही लहानपणापासून, म्हणजे काही शिक्षकांना माहिती आहे की नाही माहित नाही मला, पण मॅडम ह्या क्रीडामध्ये म्हणजे खेळात एक नावलौकिक मॅडमचा आहे. तो शिक्षकी बरोबर सुद्धा, म्हणजे ज्या वेळेस आम्ही लहानपणी आमच्यापेक्षा सिनियर जरी असल्या तरी आम्ही ज्या वेळेस या SRM शाळेच्या किंवा जत हायस्कूलच्या क्रीडांगणावर ज्या वेळेस स्पर्धा व्हायच्या आणि प्रामुख्यानं मॅडम केम हायस्कूलकडनं हे प्रतिनिधित्व करतात आणि प्रत्येक खेळात म्हणजे ज्या पद्धतीनं माझ्या बहीण आणि त्या मला वाटतं क्लासमेट हर्षा देवी सगळ्याच आपण सगळ्या क्लासमेट आणि तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव एक खेळामध्ये या सगळ्यांनी वेगळ्या पद्धतीनं एका उंचीवर नेऊन ठेवलेलं आणि त्याच पद्धतीनं आज सेवेतनं त्या शिक्षक म्हणून निवृत्त होत आहेत, वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होत आहेत. कसं आहे, नियत्वे जरी माणूस जे काय म्हणतात त्याला आपल्या जबाबदारीतून, शासकीय जबाबदारीतून मी म्हणेन की शासकीय जबाबदारीतून या ठिकाणी जरी रिटायर्ड होत असला तर खऱ्या अर्थानं इथून पुढं जे आपलं आयुष्य खरं जगण्याचं या पुढच्या काळात आपण व्यवस्थित जगणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात ही सदिच्छा या निमित्तानं तालुक्याच्या वतीनं मॅडम आपल्याला देतो. कारण कार्यक्रमाला माझ्यामुळे बराच वेळ झालेला आहे, कारण मला टायमिंग सांगितलं 11चं आणि 11च्या मी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस मॅडम म्हटलं की अरे अजून मला लग्न होती आणि आता 5 लग्न करून आता आणखीन एक शेवटचं लग्न आहे. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन आणि मॅडमना मनापासून सदिच्छा देऊन या ठिकाणी पुढचं आयुष्य आपण सुख समृद्धी लाभू. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आज शासकीय सेवेच्या माध्यमातून आपण एक प्रकारची सेवा आज विद्यार्थी घडवण्यासाठी दिलेली आहे, त्याच पद्धतीने येणाऱ्या एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या तालुक्याच्या प्रश्नांमध्ये त्याचबरोबर आपल्या शेजाऱ्यांच्या त्याचबरोबर घरातल्या लोकांच्या पद्धतीनं आपण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, हीच या निमित्तानं आपल्याला तालुक्याच्या वतीनं सदिच्छा देतो आणि थांबतो.